तर एक महत्त्वाची बातमी, अदानी समूहाला सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय। तपास एसआयटीकडे देण्याची गरज नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। सेबीचा तपास योग्य पद्धतीनेच सुरू आहे असं देखील सुप्रीम कोर्ट म्हणतंय। सेबीला तपासासाठी सुप्रीम कोर्टाकडून 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। तपास सीबीआयकडे द्यायला सुप्रीम कोर्टानं मात्र नकार दिलाय। संदीप राजवळकर माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। संदीप, काय अधिकची माहिती? अमेरिकेतली शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्ग यांनी गौतम अदानी जे भारतातले सर्वात मोठे उद्योगपती समजले जातात त्यांच्यावर आरोप केले होते की आर्थिक अनियमितता त्यांच्या सगळ्या व्यवहारांमध्ये झाली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर हा एक मोठा खरं तर आरोप करण्यात आला होता। आणि नोव्हेंबर महिन्यात या सगळ्या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती पूर्ण झाली होती सुप्रीम कोर्टामध्ये। निकाल जो आहे तो राखून ठेवला होता सुप्रीम कोर्टानं। त्यानुसार आज मोठा दिलासा दिलेला आहे अदानी यांना सुप्रीम कोर्टानं, असं म्हणता येईल। एसआयटी किंवा सीबीआयकडे याबाबतीतला तपास देण्याची गरज नाही। सेबीनं जो काही तपास केलेला आहे तो योग्य आहे आणि सेबी ही एक सक्षम यंत्रणा आहे, त्यामुळे त्यांच्या तपासावर कुठलाही एक तक्रार होऊ शकत नाही असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं, एक समिती जी आहे ती नेमून भारत सरकार असेल किंवा विशेष यंत्रणा असतील त्यांनी या सगळ्या संदर्भातला आता तपास करावा असं म्हणत सेबीनं 22 प्रकरणांमध्ये या सगळ्याचा तपास केला होता आणि उरलेली अजून 2 जी प्रकरणं आहेत त्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी सेबीला 2 महिन्यांचा वेळ देण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढच्या 2 महिन्यात सेबी आता पुन्हा एकदा तपास करणार आहे। मात्र सेबी ही सक्षम यंत्रणा आहे, त्यांच्या तपासावर कुठल्याही पद्धतीनं आक्षेप घेतला जाऊ शकत नाही। एसआयटी किंवा सीबीआयकडे या सगळ्या संपूर्ण प्रकरणाचा तपास द्यायची गरज नाही असं म्हणत गौतम अदानी यांना सुप्रीम कोर्टानं हा एक मोठा दिलासा दिला असं म्हणता येईल। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।